तुमच्याकडे ऑडिट. बर. आता काही गोष्टी अशा वेगळ्याच वाटतात आज मागे वळून बघताना. हं. परंतु त्यावेळी जे काही आमच्यावर संस्कार झाले आणि ते 3 वर्ष मला आठवत आहे, त्यावेळी आम्हाला स्टेट बँकेचं ऑडिट पहिल्यांदा आलं होतं. हं. त्यावेळी एवढी गंमत वाटली ते ऑडिट करताना की किती रिटेलमध्ये जाऊन काय काय बघायला लागतं. आणि त्यावेळी खरंच असं परिश्रम केल्याने पुढे काहीतरी साध्य होतं याचं मला वाटतं कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला बाळकडू मिळालं. थोडं आपण पुढे जाऊ. म्हणजे तुमचं सध्याच्या हिंदुजा हॉस्पिटलची जबाबदारी जी आहे त्याच्या आधी एका प्रख्यात कंपनीचे तुम्ही चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर होतात. तर त्या कालावधीमध्ये संपूर्ण कंपनी अशी कंपनीचं नेतृत्व करायचं, तर हे नेतृत्व करत असताना कुठले कुठले गुण तुम्हाला असं वाटतं तुमच्याकडं जे ओव्हर द इयर्स तुम्ही मिळवले होते, जे तुम्हाला कामी आले? मला 2-3 गोष्टी आठवतात की एक म्हणजे मी नेहमी प्रत्येकाला सांगत आलोय की वर जसजसे जाता तुम्ही तसं कुठेतरी आपल्याला लहानपणी असं वाटत असतं की वर गेल्यावर जरा आराम असेल, तर तसं काही नसतं. रिवॉर्ड फॉर वर्क इज इन्व्हेरेबली मोर वर्क असं होतं. आणि ते एक कुठेतरी लक्षात ठेवायला लागतं. परंतु एक गोष्ट मला जाणवली की फोकस असला पाहिजे कुठेतरी. मी कुठेतरी असं एक मनाशी धरलं होतं की मी जॉन्सन अँड जॉन्सन सोडायचं कारण एकच होतं की मला एमडी व्हायचं. पण मी कुठेतरी असं मनात मला कळत होतं मी जॉन्सनमध्ये नंबर 2 होतो असं सगळे म्हणतात आणि मला पण वाटत होतं मी नंबर 1 होईन, परंतु नंबर 1 झालो नाही मी. मला काही वेगळी कारणं झाली. परंतु त्यावेळी मला नेहमी जाणवायचं की नंबर 2 हे कधी नसतंच. असतात ते सगळे नंबर 10 वर असतात. म्हणजे 1 नंबरला रिपोर्ट करणारे हे सगळे नंबर 10 असतात. त्यातला कोणी नंबर 1 होऊ शकतो, काही वेळा बाहेरचा पण येऊ शकतो. तर अशा तऱ्हेने मी म्हणून पार्क डेव्हिसला आलो आणि पार्क डेव्हिसला मी जॉईन झाल्या दिवसापासून मी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणूनच जॉईन झालो. म्हणजे आयरनी अशी आहे 17 वर्ष मी जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये काढली आणि तिथे एमडी होऊ शकलो नाही, पण इकडे झालो. परंतु एक कुठेतरी जिद्द होती की एमडी व्हायचं. नंतर एक गोष्ट मला तिथे म्हणजे महत्वाचा असा एक मला धडा मिळाला तिथे की अशा नवीन कंपन्यात आल्यावर त्या ठिकाणी ज्यावेळी तुमच्याकडे नंबर 1 झाल्यावर बग स्टॉप्स विथ यू. सो एव्हरीबडी लुक्स ॲट यू. यू हॅव नोबडी टू लुक अप टू. आणि त्यावेळी आपल्याला संपूर्ण इतके वर्ष जे आपण काही कष्ट घेतलेत, जे काही शिकलोय त्याचा मोठा फायदा होतो. एखादा की तुम्हाला चॅलेंज आठवतोय का? हो, चॅलेंज असा होता की आमच्याकडे बेनाड्रिल आणि जेल्युसिल हे 2 मोठे प्रख्यात प्रॉडक्ट. तर आम्हाला लक्षात आलं की त्या प्रॉडक्टवर आम्ही फार अवलंबून होतो, परंतु त्याची ग्रोथ होत नव्हती म्हणावी तेवढी. आणि म्हणून आम्ही ठरवलं, माझ्या काळात मी ठरवलं की ते प्रॉडक्ट आपण ओटीसी करायचं, म्हणजे ओव्हर द काउंटर करायचं. आणि त्याच्यावरती आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा ऍडव्हर्टिजमेंट करायला लागलो आणि ते प्रॉडक्ट विकण्यासाठी म्हणून गेलो, त्यावेळी मला जॉन्सन अँड जॉन्सनच्या कंझ्युमर प्रॉडक्टचा जो अनुभव होता मागे, त्यातला ऍडव्हर्टायझिंगचा, सेल्स प्रमोशनचा, मार्केटिंगचा, तो कामी आला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की बेनाड्रिल आणि जेल्युसिल हे दोन्ही प्रॉडक्ट आम्ही नंबर 1च्या दर्जावर नेऊन ठेवले. बरोबर. त्यानंतर आता पुन्हा हिंदुजाकडे आपण येऊया. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये असा काही तुम्हाला एखादा चॅलेंज आठवतोय का की ज्या वेळेला सीईओ म्हणून तुम्हाला त्याच्याशी संपूर्ण डील करत असताना तुम्हाला तुमची कसोटी लागली? एक कायम स्वरूपाचा चॅलेंज असतो सीईओ ऑफ अ हॉस्पिटल, जो म्हणजे सेलिब्रिटीज हा एक भाग, आणि दुसरा डॉक्टरांना कायम सांभाळणं. सगळे मेडिकल डॉक्टर असतात ते थोडे एका वेगळ्या प्लेनवर असतात. त्याचं कारण असतं की आपण प्रत्येक डॉक्टराला डेमी गॉड बनवलेला असतो आणि ते काही वेळा दुर्दैवाने काही जणांच्या डोक्यात जातं आणि त्यांना खरंच वाटायला लागतं आपण कोणतरी आहोत. तर त्यांना सांभाळून घेणं आणि त्याचबरोबर पेशंट केअर करत राहणं हा एक भाग. आणि दुसरा जो मुद्दा म्हणाला तो महत्वाचा आहे सेलिब्रिटीचा. आमच्याकडे एक मोठा चॅलेंज होता. आमच्याकडे तुम्हाला कदाचित माहिती असेल, प्रमोद महाजन आमच्याकडे ऍडमिट होते. आणि 12 दिवस ऍडमिट केलं होतं आम्हाला, आमच्या इथे ऍडमिट केलं होतं. आणि 12 दिवस हा खरा कसोडीचा पिरियड होता. पण त्यावेळी एवढे डॉक्टर्स बाहेरचे येत होते. आम्हाला राष्ट्रपतींपासून ते चीफ मिनिस्टर्स पासून ते सगळ्या पक्षाध्यक्षांपासून सगळ्याकडनं विचारणा होत होती की यांचं काय होणार, कसं होणार. आणि त्यावेळी मी नॉन मेडिकल असून मला ते सगळं लीड घ्यायला लागला, कारण सीईओ होतो मी. आणि त्यावेळी डॉक्टर दावर या सहकार्याने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि इतर पण सहकारी होते. त्याचा मोठा फायदा असा झाला की त्याच्यातनं मी म्हणेन की ताऊन सिलॉखून आम्ही बाहेर निघालो. म्हणजे असं की त्यावेळी आम्ही काय केलंय आम्हाला एवढं महत्व कळलं नाही, परंतु नंतर 1-2 ठिकाणी ज्यावेळी दुसरे हॉस्पिटलमध्ये असे सेलिब्रिटी ऍडमिट झाले आणि त्यावेळी जो गोंधळ झाला, त्यावेळी लक्षात आलं की अरे आपण किती सुरळीतपणे सगळं केलं आणि कुठल्याही तऱ्हेची हॉस्पिटलवर तोशीस न येता. त्याचबरोबर आम्ही कायम आम्हाला बजावत असायचो की सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटीचं कडे लक्ष देणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच उरलेले 349 पेशंटकडे पण लक्ष देणं आमच्यावर जबाबदारी आहे. आणि ते कायम लक्षात ठेवायला लागतं. नाहीतर प्रत्येकाला असं वाटतं, म्हणून आम्ही एक असा ग्रुप केला होता की तो ग्रुप दररोज जाऊन इतर पेशंटना भेटायचा आणि त्यांना विचारायचा तुम्हाला कसं वाटतंय, कसं ठीक आहे ना, तुम्हाला सगळ्या तऱ्हेची सोयी मिळतायत की नाही, लक्ष देतोय की नाही. गंमत अशी की ते आम्हाला विचारते प्रमोद महाजनांची तब्येत कशी आहे. परंतु त्याच्यात त्यांना पण एक कुठेतरी समाधान मिळालं होतं. तुमचा एवढा इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे
तो पाहता तुमचे काही सहकारी किंवा तुमचे मित्र हे तुमच्याबद्दल काय म्हणतायत ते आपण आता पाहूया. मला जे लेल्यांच्या विषयी जाणवलं ते त्यांचा मनमिळावू सगळ्यांना सांभाळून घ्यायचा स्वभाव. दुसरं म्हणजे त्यांना स्वतःविषयी काही गर्व नव्हता. ते कुणाविषयी बोलू शकत होते. मग तो डॉक्टर असो, कन्सल्टंट असो किंवा हॉस्पिटलला कर्मचारी असो किंवा कोणी परिचारिका असो. आणि त्यांचं एक मला जे जास्त आवडलं म्हणजे ते जास्त ऐकायचे. आणि आम्ही बरेचसे लोक बोलण्यामध्ये पटाईत होतो, पण ते बोलण्यात तर पटाईत होतेच, पण ऐकण्यात पटाईत होते. त्याशिवाय आर्थिक बाजू हॉस्पिटलची त्यांनी चांगली सांभाळली. अनेक चांगले प्रोजेक्ट झाले. कमी खर्च जमा करायची मिळवणी फार चांगली होते. आणि मला वाटतं हे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये खूप कमी असतं. कुठे कुठे पेशंटला मदत करता येईल तिकडे पण त्यांचं लक्ष होतं. मला वाटतं या अनेक त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्याचा हॉस्पिटलला चांगला उपयोग झाला. पण तुमच्या या व्यावसायिक आयुष्यामध्ये असा एक आदर्श माणूस तुम्हाला म्हणून कोण वाटला? एक म्हणजे माझे साहेब स्वतःचे. जे 17 वर्ष मी जॉन्सन & जॉन्सनमध्ये असताना VS पालेकर म्हणून माझे साहेब होते, विठ्ठल पालेकर. अतिशय आगळा वेगळा माणूस. म्हणजे असं एक म्हणजे त्यांना पर्सनॅलिटी फार चांगली होती. त्यांचं रिटन आणि ओरल कम्युनिकेशन अप्रतिम होतं. त्यांच्याकडनं आम्ही इतक्या गोष्टी शिकलो. त्या काळात एक असं कठीण होतं, सगळं कंट्रोलमध्ये ठेवून चालायचं, पण लायसन्स राज होतं. तर त्या काळात त्यांनी जॉन्सन & जॉन्सन कंपनीचं एवढं भलं केलंय की जॉन्सन & जॉन्सन कंपनीचं शेअर होल्डिंग त्यांनी कधी डायल्यूट होऊ दिलं नाही. बाकी सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांची शेअर होल्डिंग डायल्यूट झाली. बहुतेकांची 40% जायला लागलं. परंतु जॉन्सन & जॉन्सन त्यांनी त्या दृष्टीने जॉन्सन & जॉन्सन इंटरनॅशनलचं एकदम भलं केलं. आणि ते करू शकले ह्याचं कारण त्यांच्यातली बुद्धिमत्ता, त्यांच्यातली तडफ आणि माझ्यावर रोल मॉडेल. एक उदाहरण द्यायचं झालं तर ते इतके वक्तशीर होते. त्यांच्या घरी कधी आम्हाला डिनरला बोलावलं तरी 7:30ला बोलावलं तर आम्ही 7:30ला जाऊन सगळेजण बाहेर उभे असायचो. दुसरं एक माझ्यावर अत्यंत प्रभाव नंतर पडलेली व्यक्ती म्हणजे दुरून अर्थात आपले प्रेसिडेंट अब्दुल कलाम, भूतपूर्व प्रेसिडेंट. कारण मला त्यांची व्हिजन 2020 भारत हा 2020 साली सुजलाम सुफलाम होणार आणि त्याच्या मागची जी संकल्पना आहे पुरा PURA म्हणजे प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया. आणि असं केल्यामुळे कसं जे व्हिलेजमधनं येणारे लोंढे इथे आहेत ते सगळे थांबतील आणि भारत कसा सुजलाम सुफलाम होईल आणि कोणीही दारिद्र्य रेषेखाली राहणार नाही, ही खरंच संकल्पना अतिशय चांगली आहे. आणि मला असं वाटलं की ऑल ऑफ अस शुड बी वेडेड टू दॅट कॉज. प्रमोद लेलेंशी आणखीन आपण गप्पा मारणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर टाटा इंडिकॉम भरारी यशाची आपण पाहतोय. घेऊया एक ब्रेक. टाटा इंडिकॉम भरारी यशाची मध्ये पुन्हा आपलं स्वागत. आपण प्रमोद लेले हिंदुजा हॉस्पिटलचे CEO यांच्याबरोबर गप्पा मारतोय. प्रमोदजी, महाराष्ट्रामधल्या ज्या हेल्थ सर्व्हिसेस आहेत त्या हेल्थ सर्व्हिसेस जेव्हा आपण पाहतो आणि त्याची इतर राज्यातल्या हेल्थ सर्व्हिसेसची तुलना करतो किंवा इतर देशातल्या विशेषतः विकसित देशातल्या हेल्थ सर्व्हिसेसची तुलना करतो, तर त्याबद्दल काय म्हणता येईल? मी सांगेन की आपल्या महाराष्ट्रातला आणि खास करून मुंबईतला जर विचार केला तर ज्या मोठ्या सगळ्या अग्रगण्य हॉस्पिटल आहेत आमच्यासारखी, त्यातला दर्जा हा कुठल्याही परदेशी हॉस्पिटलशी तोडीस तोड आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे म्हटलं तर मेडिकल टुरिझम हे फार मोठ्या प्रमाणात राबवता येईल आपल्याला. आणि दुसरा हा जो विचार अलीकडे जो स्वाईन फ्लूची साथ आली आणि त्यांनी संपूर्ण विशेषतः पुण्यातून सुरू झाली, मुंबई इतर शहरामध्ये देखील ती पसरली, देशातही त्याचे आपल्याला काही ठिकाणी रुग्ण आढळले. अशा तऱ्हेची साथ जेव्हा येते तेव्हा आपल्याला असं वाटतं का की ही मोठी हॉस्पिटल जी उत्तम सर्व्हिस देतात लोकांना, ती देखील काही वेळेला आता काय करायचं नेमकं किंवा याची उत्तरं काय आहे ती त्यांना कळत नाही, असं तुम्हाला वाटतं का? तसं त्यांच्याकडे सरकारतर्फे सरकारच्या वतीनं बघितलं जात नाही? मला वाटतं की मोठ्या हॉस्पिटलना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे ती काही गोंधळून जात नाही. परंतु सरकारने जर त्यांच्यावर जास्ती विश्वास ठेवला आणि सरकार जर पुढे आलं, जे आता झालंय, आता मला सांगायला आनंद वाटतो की एका आठवड्यापूर्वी या संदर्भात पहिली मीटिंग झाली. तोपर्यंत आम्ही सरकारला विचारत होतो की आम्ही काही करायला तयार आहोत, आम्ही आमचा सहभाग द्यायला तयार आहोत. परंतु नशिबाने शेवटी चीफ सेक्रेटरी आणि सेक्रेटरी हेल्थ बरोबर मीटिंग झाल्या आमच्या. सर्व असोसिएशन ऑफ हॉस्पिटलचे आम्ही मेंबर लोक जवळजवळ 20-25 हॉस्पिटल जमलो होतो. आणि आनंद वाटतो सांगायला की या शुक्रवारपासून हिंदुजा हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूचं स्क्रीनिंग होणार आहे. त्याच्या टेस्टिंगला अजून आम्हाला दुसरीकडे पाठवायला लागेल. पण आपल्याकडे इतर जी मेट्रो टाउन्स आहेत किंवा इतर बिग टाउन्स आहेत, आता हैदराबाद म्हणा, चेन्नई म्हणा, कलकत्ता म्हणा, दिल्ली म्हणा,
इथल्या ज्या मेडिकल फॅसिलिटीज आहेत, सर्व्हिसेस आहेत आपल्या देशातल्या,